माणूस हा भावनाशील प्राणी आहे. त्याच्या आजूबाजूला असंख्य घटना घडत असतात. त्या प्रत्येक घटनेला आपण स्वतःला जबाबदार धरत नाही. पण काही माणसं अशी असतात जी घडणाऱ्या वाईट घटनांना स्वतःला दोषी समजतात. काही जण चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडूच शकत नाहीत, त्या लायकीचाच मी नाही, अशा अनेकांची मानसिकता असते. आपल्याविषयी विचार करणं खरंच गरजेचं आहे, पण अतिविचार करणं, स्वतःची किंमत कमी करणं, मला वाटतं हे नक्कीच चूक आहे. अशा लोकांसाठी मला सांगायचंय, तुम्हीच या निसर्गाची महान निर्मिती आहात. तुम्हीच आहात तुमच्या कुटुंबाचा आणि तुमच्या भवितव्याचा खरा शिल्पकार. तुमच्या असंख्य पिढ्यांना आदर्श घ्यावा अशी नीतिमूल्य तुमच्याकडे आहेत. परमेश्वरानं जन्मजात तुम्हाला ते दिली आहेत. तुमच्याकडे अशी कौशल्य आहेत ज्या जीवावर तुम्ही स्वतःचं साम्राज्य उभं करू शकता. कदाचित तुम्ही स्वतःला आजपर्यंत पूर्णतः ओळखलं नाही. लक्षात ठेवा, निसर्ग जे जे तयार करतो ना, ते उदात्त, भव्य, दिव्य, सत्यम, शिवम, सुंदरम असंच असतं. तुम्ही या निसर्गाची अद्भुत कलाकृती आहात. याचाच अर्थ तुम्ही युनिक आहात. तुमच्यासारखा व्यक्ती शोधून सापडणार नाही, कारण तुम्ही फक्त तुम्ही आहात. जर आपण या पृथ्वीवर युनिक असू तर स्वतःला दोष का द्यायचा? स्वतःवर, स्वतःच्या कौशल्यांवर, क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवूया आणि एक जोराची धडक देऊया. बघा, एवढी वर्ष हुलकावण्या देणारं संधीचं दार तुमच्यासाठी नक्की उघडेल. या जगात जे भव्य आहे, दिव्य आहे, त्यावर फक्त तुमचा अधिकार आहे, कारण तुम्हीच त्याच्यासाठी लायक आहात. स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, किड्या मुंग्याप्रमाणे जगणारी माणसं बरीच असतात. आपला जन्म यासाठी झालेला नाही. आम्हाला जगण्यासाठी फक्त एकच दिवस जरी मिळाला ना, तरी तो वाघासारखा जगणं आपण पसंत करू, कारण कोल्ह्या कुत्र्याचं आयुष्य वाट्याला यावं एवढे आपण लेचेपेचे नाही. नियतीनं आपल्याला जन्माला घातलंय याचा अर्थ तिचं काहीतरी प्रयोजन असणारच. कारण निवांत राहणार असतो तर देवानं आपल्याला दगडाच्या जन्माला घातलं असतं. कान, नाक, डोळे, हात, पाय असणारा मी केवळ वळवळणारा प्राणी नाहीये बरं का, तर विचार करणारा, विचारांना सत्यात उतरवणारा मीच खरा शिल्पकार आहे, मीच खरा किमयागार आहे, हे एकदा स्वतःला ठणकावून सांगा. मिळेल त्या तुकड्यावर जगायला मी काय दारातला श्वान नाही, तर स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या भाकरीची सोय करणारा, नवे नवे अनेकांच्या चुली पेटवणारा मीच जात आहे. तुम्ही मला ध्येय द्या, मी ते पळत पूर्ण करेन. तुम्ही मला ध्येय द्या, मी ते पळत पूर्ण करेन. पळता येत नसेल तर चालत जाईन, चालता येत नसेल तर रांगत जाईन, घसटत फरफटत का असेना, पण एक दिवस ध्येयापर्यंत नक्की पोचेन. एवढी दुर्दम्य इच्छाशक्ती माझ्या मनात आहे. माझ्यामध्ये आणि माझ्या ध्येयामध्ये जगातली कोणतीच शक्ती येऊ शकत नाही. समजा आलीच तर त्या शक्तीच्या छाताडावर पाय रोवून ध्येयाचा पाठलाग सोडणार नाही. कशासाठी करायचंय? मला माझ्या आई वडिलांसाठी करायचंय. कुणासाठी करायचंय? मला माझ्या ध्येयासाठी, माझ्या स्वतःच्या अस्तित्वासाठी ही लढाई लढायची आहे. मी कोणी लेचापेचा नाही. मी आहे. मीच आहे मनापासून ध्येय ठरवणारा, ध्येयासाठी जंग पछाडणारा, ध्येयापर्यंत पोचत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणारा. हिमालयाची अचल निष्ठा माझ्यात सामावली आहे. अथांग सागरालाही हेवा वाटावा अशी माझी इच्छाशक्ती आहे. हे संकटांनो, तुम्ही माझ्या इच्छाशक्तीची, कष्टाची खिल्ली उडवू नका, कारण संकटांना मातीत गाडायची कला माझ्या शेतकरी बापानं मला शिकवली आहे. मी ठरवलंय, जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, थकणार नाही. मी धडपडेन शेवटच्या श्वासापर्यंत, ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेन. उतणार नाही, मातणार नाही, धडपडणं सोडणार नाही. निरंतर प्रयत्न करीत राहीन.